पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। हिंदू धर्म की जय। प्रकरण 7. राजा शंभू छत्रपती. महाराज मृत्यू पावले त्यावेळी शंभूराजे पन्हाळ्यावरती होते. पंतप्रधान मोरोपंत पेशवे मुलेरला, आनाजीपंत सुरनीस सौलेच्या भागात, सरनोबत हंबीरराव मोहिते कराडच्या परिसरात होते. रायगडावरती चिरंजीव रामराजे, राणीवशातील सोयरेबाई साहेब, पुतळाबाई साहेब, सगुणाबाई साहेब, तर मुत्सद्दांपैकी राहुजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अमात्य आणि बाळाजी आवजी चिटणीस ही प्रमुख मंडळी मृत्यूसमयी उपस्थित होती. महाराजांच्या आकस्मिक मृत्यूने सर्व गोंधळून गेलेले होते. अवघ्यांची विचित्र कोंडी झाली होती. महाराजांचा मृत्यू असा तडकाफडकी होईल असं कोणालाच वाटत नव्हतं. त्यामुळेच या आजारात प्रमुख मुत्सद्द्यांना गडावरती बोलवलं गेलं नाही. विशेष म्हणजे शंभूराजांनाही महाराजांच्या गंभीर आजारांची माहिती दिली गेली नाही. आणि आता महाराजांच्या मृत्यूनं अनेक प्रश्न निर्माण झाले होते. महाराज धर्मशास्त्रदृष्ट्या अभिषिक्त राजे होते. राजप्रेत नवा राजा केल्याशिवाय दहन करू नये असा धर्माचा दंडक होता. म्हणजेच नवीन राजाची घोषणा केल्याशिवाय महाराजांच्या कलेवरती दहन होऊ शकत नव्हतं. पण भावी राजा कोण हे महाराजांनी निर्णयांकरिता सांगितलेलं नव्हतं. फक्त शंभूराजांनी कर्नाटकाचं तर रामराजांनी रायगडाचं राज्य सांभाळावं असा प्रस्ताव त्यांनी पन्हाळा भेटी शंभूराजांजवळ ठेवलेला होता. त्यामुळे नेमकं काय करावं हे गडावरील मुत्सद्द्यांना सुचेना. गडावरील सर्वांचाच तसंच आनाजीपंत आणि मोरोपंतांचा कल रामराजांकडे होता हे उघड गुपित होतं. पण हे दोन प्रमुख मुत्सद्दी यावेळी गडावरती नव्हते. सरनोबत हंबीरराव मोहिते हे सोयराबाई साहेबांचे बंधू, तेही बाहेरच होते. अशा स्थितीत नेमकं काय करावं हे कुणालाच सुचत नव्हतं. राहुजी पंतांसह सर्वजण राजवाड्यात जमलेले होते. राजोपाध्यायाशी त्यांचा खल सुरू होता. युवराजांच्या मंचकारोहणाशिवाय महाराजांचा अग्निसंस्कार करता येत नव्हता. हे जरी खरं असलं तरी मंचकारोहण कोणाला करायचं हे निश्चित नव्हतं. त्यामुळे धर्मशास्त्रात काही पर्याय आहे का याचा शोध घेणं सुरू झालं आणि तसा पर्याय सापडला. राजाच्या अग्निसंस्कारापूर्वी युवराजाचं मंचकारोहण शक्यच नसेल तर ते श्राद्धविधीनंतर जास्तीत जास्त 6 दिवसात करावे असा पर्याय होता. एक प्रश्न तूर्त सुटला. मंचकारोहणाबाबतचा निर्णय आनाजीपंत आणि मोरोपंत गडावरती येईपर्यंत पुढे ढकलण्याचं ठरलं. त्यांना तसंच अतिमहत्वाच्या मुत्सद्द्यांना महाराजांच्या मृत्यूची बातमी गुप्तपणे कळविण्यासाठी गडावरून जासूद रवाना झाले. महाराजांच्या मृत्यूवातेमुळे शत्रू उचल खाण्याची शक्यता होती. म्हणून रायगडाचं महाद्वार बंद करण्यात आलं. मृत्यूची बातमी बाहेर फुटू नये म्हणून कडेटोक बंदोबस्त करण्यात आला. विशेष म्हणजे शंभूराजांपासून ही बातमी तूर्त लपवून ठेवण्याचं ठरवलं. पुतळाबाई साहेब सती जाण्यास इच्छुक होत्या, पण सतीची वस्त्रे गडाखालील बाजारपेठेतून आणावी लागली असती. त्यामुळे बातमी बाहेर फुटली असती. म्हणूनच त्यांचं सती जाणंही लांबणीवरती टाकण्यात आलं. आणि अशा गूढ वातावरणात बेलकाष्ट व चंदनाने रचलेल्या चितेवरती महाराजांचं कलेवर ठेवण्यात आलं. शोकमग्न असलेल्या 10 वर्षाच्या लहानग्या रामराजांनी चितेला अग्नी दिला. चिता भडकली. उत्तर क्रिया साबाजी भोसले शिंगणापूर यांपासून रामराज्यास समीप बसून करण्यात आली. महाराजांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीमुळे धक्का बसलेले मोरोपंत पेशवे व आनाजीपंत सुरनीस तातडीने रायगडाकडे दौडत सुटले. आनाजीपंत महाराजांच्या मृत्यूनंतर 6व्या दिवशी तर मोरोपंत श्राद्ध आटोपल्यानंतर गडावरती पोहोचले. इतर प्रधान आणि किंवा त्यांचे मृतलिकही गडावरती आले. आनाजीपंतांनी पुढाकार घेऊन मुत्सद्द्यांची बैठक घेतली. बैठकीत ठरलं की जरी महाराजांनी आपला उत्तराधिकारी निश्चित केला नसला तरी त्यांची अंतिम इच्छा व्यक्त झालेली होती. त्यामुळे महाराजांच्या अंतिम इच्छेनुसार रायगडाचा कारभार रामराजांच्या तर कर्नाटकच्या शंभूराजांच्या हवाली करावा. परंतु शंभूराजे यासाठी तयार होतील की नाही हे निश्चित नसल्याने तूर्त श्राद्धविधीनंतर 6व्या दिवशी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती रामराजांचं मंचकारोहण रायगडावरती उरकून घ्यावं आणि मग शंभूराजांची समजूत घालण्यासाठी मोरोपंत, आनाजीपंत आणि हंबीरराव मोहिते यांनी पन्हाळ्यावरती जावं. त्याप्रमाणे अक्षय तृतीयेला दिनांक 21 एप्रिल 1680 रामराजांचं मंचकारोहण रायगडावरती संपन्न झालं आणि मोरोपंतांसह आनाजीपंत पन्हाळ्याकडे निघाले. सरनोबत हंबीरराव मोहिते त्यांना वाटेत येऊन मिळणार होते.
पण पन्हाळ्यावरती शंभूराजेही बेसावध नव्हते. त्यांना महाराजांच्या मृत्यूंची बातमी कळू नये म्हणून रायगडावरील मुत्सद्याने आटोकाट प्रयत्न केला असला तरी ही बातमी दुसऱ्याच दिवशी काढली. त्यांनी श्राद्धविधी पन्हाळ्यावरतीच आटोपले. ते आटोपत असतानाच विदत्त वेगाने हालचाली करून पन्हाळ्यावरती बंदोबस्त सुरू केला. राजापुरास माणसं पाठवून तेथे असलेले सर्व धान्य पन्हाळ्यावरती पाठविण्याचे हुकूम दिले. ठिकठिकाणच्या सुभेदारांना हिशेब देण्यासाठी तातडीने पन्हाळ्यावरती दाखल होण्यास सांगितलं. शंभूराजांनी मंत्र्यांच्या कटात सामील असलेले पन्हाळ्यावरील सर्व अधिकाऱ्यांना अटकेत टाकलं. एव्हाना महाराजांच्या निधनाची बातमी सर्वदूर पोहोचली होती. शंभूराजांना महाराजांची आजाराची बातमी कळविण्यात आली नाही. एवढेच नाही तर पित्याचे अखेरचे दर्शनही घेऊ दिलं नाही. यामुळे जनमत हळूहळू शंभूराजांकडे झुकू लागलं. त्यातच रामराज्यांच्या मंचकार होण्याची बातमी बाहेर आली. जनमत अधिकच प्रक्षुब्ध झालं. रायगडावरील मुत्सद्यांचा अंदाज साफ चुकला आणि लष्करानं ज्येष्ठ पुत्र शंभूराजांना उघड पाठिंबा दिला. शंभूराजांनी पन्हाळ्यावरून आपलं राजपद जाहीर केलं. दिनांक 19 एप्रिल पासून असंख्य सैन्य ठिकठिकाणहून पन्हाळ्याच्या रोखाने नव्या राजाला जाऊन मिळत होतं. सरनोबत हंबीरराव मोहिते हे सारं पाहत होते. लष्करानं शंभूराजांच्या बाजूने उठाव केलेला पाहून धूर्तपणे त्यांनी शंभूराजांनाच पाठिंबा दिला आणि मोरोपंत, अनाजीपंत व प्रल्हाद पंतांना कैद करून ते पन्हाळ्यावरती घेऊन आले. मे-जून 1680 दरम्यान. जून 1680 मध्ये शंभूराजांना सर्व अधिकार प्राप्त झाला. अटकेत ठेवलेल्या लोकांच्या जागी त्यांनी नव्या नेमणुका केल्या. सैन्याला 2 महिन्याचा पगार आगाऊ दिला आणि आता ते रायगडाकडे निघाले. शंभूराजे प्रतापगडावरती भवानीच्या दर्शनासाठी आले आणि काही काळ थांबून आषाढ शुद्ध द्वितीयेला म्हणजे शुक्रवार दिनांक 18 जून 1680 रोजी ते रायगडावरती आले. तब्बल 2.5-3 वर्षानंतर शंभूराजे आज प्रथमच रायगडावरती येत होते. अनेक उर्मी मनात दाटून आल्या होत्या. या काळात केवढी प्रचंड उलथापालथ झाली होती. रायगडावरती येत असताना शंभूराजांना कुणीही विरोध केला नाही. अनाजीपंत आणि मोरोपंत अटकेत असले तरी त्यांनाही रायगडावरतीच आणलं होतं. त्यांना त्यांच्याच घरी ठेवून घराबाहेर चौक्या बसविलेल्या होत्या. जनमत आणि लष्करांच्या ओढा शंभूराजांकडे असल्याचा कळून आल्यानंतर पेल्यातील वादळ आता संपुष्टात आलं. गृहकलहाची भीती विरली. गडावरती येता शंभूराजांनी सावधगिरी म्हणून रामराजांना जुजबी नजर कैदेत ठेवलं. लगेच ते सोयराबाई साहेबांच्या महाली गेले. आपल्या सापत्न मातेचे त्यांनी सांत्वन केलं. सगुणाबाई साहेब व पुतळाबाई साहेब यांचंही सांत्वन केलं. रायगडावरती येता शंभूराजांनी ज्येष्ठ पुत्र या नात्याने महाराजांची पुन्हा विधीपुरस्पर क्रिया केली. ही क्रिया आषाढ शुद्ध द्वितीयेला सुरू झाली. पुतळाबाई साहेबांची सती जाण्याची इच्छा अजून अपूर्णच राहिलेली होती. क्रियेच्या 10व्या दिवशी म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीला अस्थिकलशासह पुतळाबाई साहेब सती गेल्या. रविवारी दिनांक 27 जून 1680. श्रावण शुद्ध पंचमीला दिनांक 20 जुलै 1680 शंभूराजांचं मंचकारोहण संपन्न झालं. वादळ पूर्णपणे शमलं होतं. जुन्या मुत्सद्यांना फार काळ कैदेत ठेवणं कोणालाच बरं वाटत नव्हतं. म्हणून एक दिवस हजीराजे महाडिक व महादजी निंबाळकर, गणोजीराजे शिर्के व जोत्याची केसरकर प्रभृती शंभूराजांकडे आले व त्यांनी राजांना विनंती केली की साहेब सिंहासनाधीश होणार आणि प्रधान यांचे घरी चौक्या हे विहित नाही. शंभूराजांनाही ते पटलं. अनाजीपंत, मोरोपंत व प्रल्हादपंत अवघे कैदेहून मुक्त झाले. बाळाजी आणि आवजी चिटणीसांना त्यांनी आपले काम करावे अशी आज्ञा झाली. उरलं सुरलं मालिनीही निघून गेलं. दुर्दैवाने अटकेतून मुक्त होताच ऑक्टोबर 1680 मध्ये मोरोपंत पेशवे आजारी पडून मृत्यू पावले. तेवढं सोडल्यास हळूहळू वातावरण पूर्ववत होऊ लागलं. पूर्वीचं सारं विसरून शंभूराजांचा कारभार रायगडावरून सुरू झाला. दिनांक 18 ऑक्टोबर 1680च्या पत्रात सुरतकर इंग्रजांनी इंग्लंडमध्ये आपल्या कंपनीला शंभूराजांबद्दल लिहून कळवलं की महाराजांच्या मृत्यूनंतर शंभूराजे शांतपणे गादीवरती आले आहेत. त्यांच्या हल्लीच्या कारभारावरून ते पित्यापेक्षा निराळ्या स्वभावाचे म्हणजेच अधिक नेमस्त आणि सभ्य वाटतात. झालं गेलं विसरून हिंदवी स्वराज्याचं कारभार पुढे सुरू झालं. स्थिर स्थावरावर झाल्यावरती ऑक्टोबरच्या सुमारास शंभूराजांनी अष्टप्रधान मंडळ जाहीर केलं. मोरोपंत पेशवे मृत्यू पावले. त्यांच्या जागी पेशवे पदावरती त्यांचे पुत्र निळोपंत नेमले.
अमात्यपद अनाजीपंतांना दिलं व सचिवपदी आबाजी सोनदेव नियुक्त केले. डबेरी महाराजांच्या वेळेनुसार जनार्दनपंत हनुमंतकडे होती तीच सुरू राहिली. सरनोबत हंबीरराव मोहिते कायम राहिले. महाराजांच्या वेळेचेच मोरेश्वर पंडितराव पुढेही पंडितराव म्हणून काम पाहू लागले. वाकेनिवीसपदी दत्ताजी पंत होते. ते महाराजांच्या काळातच मृत्यू पावले. त्यांच्या जागी त्यांचा पुत्र रामचंद्र काम पाहू लागला. न्यायाधीशपदी पूर्वीपासून प्रल्हाद निराजी होते. शंभूराजांनी त्यांनाच पुढे सुरू ठेवले. याचाच अर्थ शक्यतोवर महाराजांच्या वेळेचीच व्यवस्था शंभूराजांनी कायम ठेवली. जुनं विसरून सर्वांनी एकदिलानं काम करावं अशी अपेक्षा शंभूराजांनी बाळगली. पुन्हा पूर्वीच्या जोमानं स्वराज्यकार्य सुरू झालं आणि शंभूराजांची पहिली सलामी झडली ती औरंगजेबाशी. 20,000 सैन्यांसह सेनापती हंबीरराव मोहिते अकस्मात पूर्वर चालून गेले. ब्रह्मणपूरचा सुभा अतिशय वैभव संपन्न व मोगली सुभा होता. इथेही हिंदू मोठ्या संख्येत राहत होते. औरंगजेबाने अलीकडेच त्यांच्यावरती जिजिया कर लादून त्यांचा छळ आरंभिला होता. काकर खान व अफगाण करवसुलीसाठीचा मुद्दाम ब्रह्मणपूरला आलेला होता. बळजोरीने गोरगरिबांकडून जिजिया कराची वसुली त्यांना आरंभली. त्यांचा प्रचंड छळ मांडला आणि तेवढ्यातच हंबीररावांनी ब्रह्मणपूरवरती हल्ला चढविला. मराठे असे अकस्मात चालून येतील याची कोणालाच कल्पना नव्हती. शहराच्या बाहेर तटबंदीला लागून 18 पुरे होती. त्यापैकी बहादूरपुरा तर अतिशय संपन्न होता. देशदेशीचा जिन्नस, जडजवाहीर, सोनं नाणं, रत्ने याचा फार मोठा साठा इथल्या सराफा दुकानातून साठविलेला होता. देशोदेशीचे जिन्नस व जडजवाहीर, सोनं नाणं, रत्ने याचा फार मोठा साठा इथल्या सराफा दुकानातून साठवलेला होता. मराठे एवढ्या अनपेक्षितपणे या पुऱ्यावर चालून आले की तिथूनच एकही माणूस किंवा एकही पैसा लोकांना हलविता आला नाही. बहादूरपुरा धुवून पुसून स्वच्छ केल्यावर मराठ्यांनी तो जाळून टाकला. आगीचा धूर आभाळास टेकला. तीच गत इतरही पुऱ्यांची होती. हसनपुरा व शहाजनापुरा व पुरमपुरा, नवाबपुरा इत्यादी 17 पुरे पार लुटले गेले. 3 दिवसांपर्यंत मराठ्यांची लूट सुरू होती. मौजेची गोष्ट म्हणजे अनेक वर्ष जमिनीखाली दडवून ठेवलेली संपत्ती मराठ्यांनी खंती लावून बाहेर काढली. या संपत्तीच्या घरमालकांनाही पत्ता नव्हता असं खाफेखानानं लिहून ठेवलेलं आहे. घाबरलेला काकर खान हताशपणे हे सारं पाहत होता. पण शहराबाहेर ती पडण्याची हिंमत त्याला झाली नाही. त्यानं शहराचा दरवाजा बंद करून टाकला व पुरे लुटल्यावरती मराठे शिड्या लावून तटाच्या आत शिरण्याचा प्रयत्न करू लागले. तो मात्र शहरातील मनसबदारांच्या माऱ्यामुळे यशस्वी झाला नाही. मिळालेली लूट घेऊन मराठे परत फिरले व लूट एवढी प्रचंड होती की अखेर सोने, चांदी, जडजवाहीर आणि मौल्यवान सामान एवढेच फक्त मराठे घेऊन आले. भांडी-कुंडी, काचेचे सामान, धान्य, मसाले, वस्त्रे टाकून द्यावी लागली. रस्त्यात जळलेल्या आणि इतर वस्तूंचा नुसता सडा पडलेला होता. बऱ्हाणपूर म्हणजेच विश्वरूपी सुंदरीच्या गालावरचं तिळच. पण ते शहर आज पार उद्ध्वस्त होऊन गेलं. मराठे निघून गेले व संतप्त झालेले प्रजाजनांनी व मुला-मौलवींनी बादशहाकडे अर्जी पाठवली की काफरांचा जोर झाला, आमची अब्रू आणि संपत्ती नष्ट झाली, यापुढे शुक्रवारचा नमाजही बंद पडेल. औरंगजेब विलक्षण संतापला. त्यानं बऱ्हाणपूरचा सुभेदार खानजमानला कळवलं, दक्षिणेतील काफरांचा बिमोड करण्यासाठी मी स्वतःच तिकडे येत आहे. खानजमानांची बऱ्हाणपूरहून ताबडतोब उचलबांगडी करण्यात आली. शंभूराजांनी औरंगजेबाच्या जिजियाकार वसुलीला चोख उत्तर दिलं होतं. औरंगजेबाशी पहिली सलामी झडल्याबरोबरच शंभूराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. शके 1602 च्या माघ शुद्ध सप्तमीला दिनांक 16 जानेवारी 1681 रायगडावरती शंभूराजांचा राज्याभिषेक विधी पार पडला. हा समारंभ पंचमीपासून सुरू झाला तर सप्तमीला शंभूराजांनी विधियुक्त सिंहासनरोहण केले. शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होत होता. त्याचवेळी सर्वांचं लक्ष लागलं ते होतं उत्तरेकडे. शहाजादा अकबराच्या बंडामुळे औरंगजेब बुडण्याची वेळ आली होती. पुढे काय होईल याचा कोणालाच अंदाज वर्तवता येत नव्हता. पृथ्वी आदळली होती. औरंगजेबाचं सिंहासन हेलकावत होतं. पुण्यश्लोक श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय.
हिंदू धर्म की जय.